हॅलो, नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता मी जस्ट एक व्हिडिओ पोस्ट केली होती, की आम्ही गावावरून कैऱ्या आणल्या होत्या आणि त्याचं लोणचं बनवत होतो. आणि एखाद दुसरी गोष्ट गावची बोलली होती, की गावाला गेल्यानंतर असं तसं. तर एका दादाने मला एवढा भला मोठा मेसेज टाकला तुम्ही बघू शकता अगोदरच्या पोस्टमध्ये. म्हणजे मला असं वाटतंय, की त्यांनी सगळ्या चाकरमान्यांचा राग जेणेकरून माझ्या व्हिडिओवरतीच काढलाय. म्हणजे त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये, की आता तुम्ही कशाला गावच्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवता. कोकणातून भैय्या लोकांना जमिनी विकून निघून गेलात मुंबईला, पुण्याला. आता कोकणात यायचं नाही पुन्हा, व्हिडिओ करायचं नाही. म्हणजे असं बरंच काही त्यांनी लिहिलेलं होतं. सो पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जमिनी आम्ही भैय्या लोकांना विकलेल्या नाही आहेत आणि मी स्वतः ह्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे, की आपल्या जमिनी विकू नका आणि जर इमर्जन्सी कोणाला गरज असेल विकला तर आपल्याच माणसाला विका, गावातल्याच माणसांना किंवा आपल्याच आजूबाजूच्या लोकांना विका. बाहेरच्या लोकांबरोबर, परप्रांतीय लोकांबरोबर मला कधीच हे नाही आहे, की त्या लोकांनी आपल्या इथे येऊन स्वतःचं अस्तित्व स्थापन करावं असं कधीच नाही आहे. जर त्यांनी माझे व्हिडिओ बघितले नसतील तर. आणि राहिला प्रश्न दादा मुंबई आणि पुण्याला यायचा, कारण की आता असं आहे की महागाई वाढत गेली. त्याप्रमाणे नोकरी, शिक्षण यासाठी लोकं गावावरून मुंबईला आली. पण असं नाही आहे की गाव सोडून दिलेलं आहे. आम्ही वर्षातून 4-5 वेळा गावाला फेऱ्या असतात. इव्हन कसलं काम करायचं असेल झाडांचं, माडांचं, तरी पण गावाला येणं जाणं असतं. आणि प्रत्यक्षात सांगायचं तर मला व्हिडिओसाठी गावचं आवड नाही आहे. मी मुळात गावची आहे. म्हणजे मी माझा जन्म कोकणात झालेला आहे. माझं शिक्षण कोकणात झालेलं आहे. त्याच्यानंतर पण म्हणजे हार्डली मला असं वाटतं 10-15 वर्ष झाले असेल आम्ही मुंबईमध्ये आहोत. म्हणजे आमचं बालपण सगळं काय कोकणातच म्हणजे गावीच गेलेलं आहे. सो आम्ही मूळची गावचीच आहोत. पण काही गोष्टी अशा असतात की त्या पैशाअभावी आपल्याला म्हणजे डिसिजन घ्यावे लागतात. तर त्याच्यासाठी मुंबईला आलो आहे. पण तरी पण गावाला आम्ही काही विकून वगैरे आलो नाही आहे. तिथे पण आपण येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही कुठे राहता मला माहीत नाही. जर तुम्ही कोकणात राहत असाल, गावी राहत असाल, तर तुम्ही गावच्यासाठी काय करताय? कारण की तुम्हाला माहिती आहे आता गावची अवस्था एवढी बेकार झालेली आहे, की गावची लोकं म्हणजे जी गावाला राहतात ना प्रत्यक्षात, ती लोकं पण शेती करत नाही आहेत. कोणाच्या घरी तुम्हाला गुरं दिसणार नाहीत, कोणाच्या घरी तुम्हाला कोंबडी दिसणार नाहीत. शेण हा प्रकार म्हणजे आता अंगण सावायला जर शेण पाहिजे असेल, तर प्रत्येकाच्या घरी पहिल्यांदा शेण सापडायचं, कारण की प्रत्येकाच्या घरी गुरं असायची. आता जर तुम्हाला शेण वगैरे मागायला जायचं असेल ना, तर अक्षरशः रिक्वेस्ट करून शेण आणावी लागते, की बाबा मला अंगण सारवायचं. म्हणजे एवढी परिस्थिती आता गावची आलेली आहे. मग तुमचा हा राग चाकरमान्यांवरतीच का? जे गावाला आहेत ते तुम्ही काय करताय का? स्वतःची राहणीमान जपताय का? स्वतःचं जे गुरं पाळणं असतील, कोंबडी असतील, जे काय असेल. आता गावी गेलो तर नदीची अवस्था खूप बेकार होती. म्हणजे गावाला पण आता गावच्या लोकांनी पण काही टिकवून ठेवलं नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ते चाकरमान्यांवरतीच बोलणं असं नाही. कारण की आता बघायला गेलं तर गावची लोकं पण कुठे ना कुठेतरी नोकरी तिथल्या तिथेच गावाला करायला जातात. म्हणून शेती नाही करत आहेत किंवा म्हणजे सगळ्याच गोष्टी सोडल्या आहेत. त्याच्यामुळे असं आता पर्टिक्युलर तुम्ही चाकरमान्यांनाच धरून बोलू नका. कारण की प्रत्येकजण आपल्या पोटासाठी बाहेर येतो. कोणाला हौस नसते हो आपलं तिथे एवढं मोठं 2 मजली, 4 मजली घर सोडून चांगलं हवेशीर जागा, स्वतःची आजूबाजूला चांगली शेती, बागा असतात, त्या सोडून मुंबईमध्ये यायला कोणाला हौस नसते. इव्हन मला आज रोजी वाटते की मी गावाला जाऊन शिफ्ट व्हावं, तिकडेच राहावं, काहीतरी करावं, गावच्या मातीतून काहीतरी करावं. पण कुठेतरी येतात ना अडचणी, की परत आपल्या डोक्यावरती ओझं असतं. आपले कर्जाचे ओझे असतात, पुढच्या फ्युचरचे ओझे असतात. तर त्याच्यामुळे कुठेतरी मन दाबून इथे राहावं लागतं. राजीखुशी कोण राहत नाही शहरामध्ये, कारण की शहरामध्ये राहणं आता हल्ली किती कठीण झालं. जो राहतो त्याला माहिती आहे. सो दादा प्लीज असे म्हणजे तुमच्या मनातला राग मी समजू शकते. आणि खरंच पण चांगलं आहे की कोकणातून आता व्हिडिओ निघतायत. म्हणजे एक आशुतोष जोशी म्हणून दादा आहे, त्याचा पण मी व्हिडिओ बघते. गुहागरमधून गावातलाच आहे तो. तर तो पण छान आहे. म्हणजे अक्षरशः तो बाहेरच्या देशातून जाऊन येऊन भरपूर काही त्याने करून सुद्धा आता तो गावामध्ये